एक चांगलं बॅटल या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 3 ओव्हरची मॅच आहे आणि दोन्ही सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. तर चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. साई इंडियन्स कामते संघ आपण आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. ऑन स्क्रीन आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच सामनावीराचा पुरस्कार वितरित केला जाते. 48 रनची नॉट आउट इनिंग ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. त्याचा पवित्रा स्वीकारला होता परंतु 2 फिल्डर पोहोचतील तत्पूर्वी पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट करत असताना 4 रनसाठी हा येतोय अमेझिंग स्ट्रोक चौकार. चौकाराच्या साह्याने स्कोरबोर्ड ओपन देखील होताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा फुल टॉस होता, लॉफ्ट केलाय, नो बॉलचा इशारा तर जरूर आला. नो +1 टोटल 2 रन या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतात. फ्रीडची संधी असेल पुन्हा एकदा भिरकावून दिला. फ्रीडचा बॉल मिळालेल्या संधीचं केलंय सोनं. यश प्राप्ती करणारा हा स्ट्रोक पाहायला मिळालाय. हा षटकार आलाय आणि या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 12 रन. नो बॉलचा इशारा आलाय. नो +1 पुन्हा एकदा फ्रीट ची संधी ही बॅट्समनच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत भरपूर चांगली सुरुवात करून दिली अक्षयने आपल्या टीमसाठी. थोडासा धीम्या गतीचा हा बॉल अंगाचा वेध घेतलाय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. प्रत्येक डॉट बॉल या मॅच मध्ये एक नवा ट्विस्ट वाढवू शकतो कारण एक चांगलं प्रात्यक्षिक सध्याच्या घडीला गाठायचं आहे. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. डॉट बॉल ची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 14 रन. या मोमेंटला लॉफ्ट केला. टायमिंग भरपूर चांगलं होतं परंतु चेंडू जाईल. पंचांचा इशारा येतोय. 4 रनसाठी हा चौकार आणि या चौकाराच्या सहाय्याने टीमची धावसंख्या 18 रन. 3 ओव्हरची मॅच आणि ओव्हर क्रमांक 1 सध्या मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात.
दिशा भरकटली, वाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. बिग हिट करण्याचा प्रयत्न, झेलची संधी जरूर आहे. फिल्डर तैनात, एक चांगला झेल फिल्डरने पकडला आणि विकेट क्रमांक पहिला गमावलाय. पहिला धक्का. सामना शिवकृपा ताम्हाणे वर्सेस शिरभरना सडवले, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी तयार राहायचं आहे. इनिंग संपल्यानंतर टॉस केला जाईल. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीडला ऑन करा. नवीन फलंदाज दीपक जे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. दीपक यांच्यासाठी हा बॉल, लाईन चांगली होती. प्रत्येक बॉल रिलीज करत असताना टप्पा बदलवला जातो. कधी लेग ब्रेक, कधी ऑफ ब्रेक पद्धतीचे बॉल रिलीज केले जातात. व्हाईट बॉलचा इशारा, अवांतर स्वरूपामध्ये एक धाव या क्षणाला ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना साऊथ इंडियन्स कामत्या संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळते. आकाश वेग भन्नाट, परंतु आकाशला प्रत्युत्तर देऊ शकत नाही फलंदाज. डॉट बॉलची समाप्ती. डॉट बॉलची समाप्ती. पहा ही चपळाई, आणि ती चपळाई सफल होताना आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा अंतिम बॉल. बॅकफुटला जाऊन दिशा दिली, परंतु या क्षणाला काय घडलंय? लाजवाब कॅच आर्यनने पकडली. या स्पर्धेतील आतापर्यंतचं सर्वात उत्कृष्ट झेल जर कुठल्या फिल्डरने पकडला असेल तर त्या फिल्डरचं नाव आहे आर्यन. आपल्याला पाहायला मिळतोय अपकमिंग यंगस्टर खेळाडू 16 वर्षाचा आर्यन, आणि आर्यनने मात्र खऱ्या अर्थाने प्रभावित केले संपूर्ण प्रेक्षकांना. जर आर्यनचा हा झेल आवडला असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे आर्यनसाठी. 25 रन आतापर्यंत होतात. 25. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आयुष. आज जरूर कौतुक करावं लागेल संपूर्ण श्री रामवर्धने क्रिकेट संघ काटेतही या टीमचं, कारण त्यांच्या माध्यमातून ज्या प्रकारे स्पर्धा उद्यास आली गेली. अध्यक्ष चषक काटेतही गावातील प्रत्येक घटकामधील प्रत्येक विभागातील जे अध्यक्ष आहेत ते एकत्रित येऊन आपल्या गावाचं नाव संपूर्ण तालुक्यामध्ये कशा प्रकारे वर्चस्वामध्ये येईल, कशा प्रकारे आपल्या गावाची एकी ही तालुक्याला पाहायला मिळेल याचं प्रात्यक्षिक साकारणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. टायमिंग भरपूर चांगलं होतं. एकच रन, चांगली फिल्डिंग. सेकंड रन साठी कॉल फेकी होईल तत्पूर्वी एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. 27 रन, 27 स्पेल नंबर 3 आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. हलक्यात आणि कट दिली, पॉइंटच्या दिशेने चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव ऍड होईल की काय, परंतु फेकीचा नो बॉल, थ्रो बॉलिंग. तर नो बॉल प्लस 1 टोटल प्लस 3 टोटल 5 रन ऍड होतील. 5 रन ऍड होतील.
गोलंदाज ज्ञानदेव गोलंदाजीमध्ये बदलाव केला जातोय. ज्ञानदेवचा हा बॉल फुलटॉस होता, लॉफ्ट करण्यामध्ये कुठेतरी थोडेसे दडपण पाहायला मिळालं, परंतु जी संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं करून एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धाबांमध्ये केलं. टीमची धावसंख्या आतापर्यंत 34 रन. पुन्हा एकदा आणखीन एक मोठा ब्लास्ट समोरच्या दिशेने उडवलाय. हा षटकार आला आणि या षटकाराच्या साह्याने 40 रन आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा कोलर पद्धतीचा हा बॉल एकेरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळते. सेकंड रन साठी कॉल आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातले आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचे 2 चेंडू. या मोमेंटला नो बॉलचा इशारा आलाय. नो बॉलवर चढवलाय हा हल्ला. नो +3 टोटल 4 आणि हा षटकार आलाय. टोटल 10 रन. टीमची धावसंख्या 52. 52 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. सांघिक अर्धशतक कंप्लीट होते. गोलंदाजामध्ये बदलाव केलाय. ऋषिकेशला इन्व्हाइट केले. दोन बॉल अजूनही शिल्लक आहेत. फ्रीडचा हा बॉल होता, लेफ्ट केलाय. एक सिंगल तर जरूर कंप्लीट होताना पाहायला मिळते. सेकंड रन साठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाले. 2 रनच्या साह्याने 54 रन. शेवटचा अंतिम बॉल, टार्गेट सेट करणारा बॉल आणि या 3 ओव्हरच्या मॅच मध्ये किती धावांचं लक्ष असेल या प्रश्नाचं उत्तर देणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. फुलटॉस. एक धाव देखील कंप्लीट केली. दुसरी धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते आणि तिसरी रन देखील या ठिकाणी कंप्लीट होते आणि 3 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या होती ती म्हणजे 57 आणि 58. 58 रनचं टार्गेट असेल. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. हॅलो हॅलो. शिवकृपा ताम्हाणे आणि सडवली दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉसबॉक्सला यायचं आहे. ताम्हाणे, शिवकृपा ताम्हाणे आणि सडवली. $57 रन झालेत आणि 58 रनचं टार्गेट असेल. शिवकृपा ताम्हाणे, शिरभरणा सडवली. शिवकृपा ताम्हाणे, शिरभरणा सडवली.
दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे. शिवकृपा तामाणे, शिवकृपा तामाणे, शिवकृपा तामाणे आणि शिरभरणा सडवली. यांची टीम आली आहे. होत आहे विचारा नाही तुम्ही थांबा आमची मॅच बघायला. यस, थँक्यू. टॉस कव्हर्स कक्षामध्ये सध्या आपण टॉस पाहिलात आणि एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका अंतर्गत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. श्री राम वर्धानी क्रिकेट संघ काटेतळी अध्यक्ष ट्रॉफी 2025. काय दिमागदार आयोजन आहे. 2 दिवसाची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आज या स्पर्धेतील पहिला दिवस आणि आजच्या पहिल्या दिवसामध्ये काय प्रेक्षकांना एंटरटेनमेंट केलं या स्पर्धेनं. प्रेक्षकांना आनंद देणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. शिवकृपा तामाणे शिरभरणा सडवली. 58 धावांचं लक्ष्य. 58 18 बॉलमध्ये 58 करायचे आहेत या मॅच मध्ये. चला फिल्डिंग लगेचच लावून घ्या. तामाणे आणि त्यांच्या अगेन्स्ट सडवली असा सामना, पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळणार. जो 4चा तिसरा पोल आपण पाहिला त्यातील हा शेवटचा सामना. हॅलो, तामाणे संघ नाणेफेकीचा कौल जिंकून फिल्डिंग घेतले. यस, थँक्यू. नेक्स्ट मॅच टॉस जिंकला तामाणे टीमचे कॅप्टन आणि त्यांनी टॉस जिंकल्यानंतर त्यांचा निर्णय आला की आम्ही प्रथमतः फिल्डिंग करू आणि बॅटिंग करण्यासाठी त्यांनी सडवली या टीमला आमंत्रित केलेलं आहे. चला जाऊया या दुसऱ्या डावामध्ये, जिथे मध्ये 58 धावा आता बॅटिंग करत असताना उभारायच्या आहेत. पाहूया या 58 धावा कशा रीतीने उभारल्या जातील. चला फिल्डिंग करणारा संघ वेळ कमी घ्या आणि लगेच क्षेत्ररक्षण आता आपल्याला लावावं लागेल. करण मित्र मंडळाचं हे क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळते. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती जर का आपण पाहिलं तर याही क्रीडांगणाचा आवर्जून उल्लेख केला जातो. सातत्यानं भरपूर मोठमोठ्या स्पर्धा या क्रीडांगणावरती आपण पाहिल्यात. आणि पाहूया आपल्या सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची ही स्पर्धा सध्या आपल्याला पाहायला मिळते. श्री राम वर्धायनी क्रिकेट संघ काटेतळी आयोजित अध्यक्ष ट्रॉफी 2025. अठ्ठावन्न धावा तुम्हाला या मॅच मध्ये विजयासाठी कंप्लीट करायच्या आहेत. गोलंदाज आता आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती तयार होतील. पहिली सलामीची गोड जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे खरी. सुशांत आणि त्यांच्या सोबतीने आकाश आपल्याला पाहायला मिळतात सलामीच्या भूमिकेमध्ये. पाहूया त्यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने खेळ दाखवला जाईल.
गोलंदाजीच्या रणनीतीवरती सध्या गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. आयुष आलेले आहेत ओव्हर नंबर 1 मध्ये. पाहूया आयुष आता कशा रीतीने कामगिरी करणार आहेत या मॅच मध्ये. 58 धावा आता डिफेंड केल्या जातील का की चेस केल्या जातील, हे सारं आपल्याला या दुसऱ्या इनिंग मध्ये पाहायचं आहे. बॉल तयार. आपल्या गोलंदाजी मार्क वरती पहिला बॉल हाताळण्यासाठी आयुष तयार होतोय. पहिला बॉल आयुष तयार झालेला आहेत. आयुष्यांचा हा पहिला बॉल. आयुषचा पहिलाच बॉल. लाईन पहा, अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाली. टप्पा चांगला होता. इथे पहा डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. लेगस्टिकच्या वरन या बॉलची पिचिंग झाली. पहिलाच बॉल डॉट बॉल आला. दुसऱ्या डावाला डॉट बॉलला सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते. फुल टॉस आणि फुल टॉसला फुल टोल केले का. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल सीमा पार. धावा मिळतील 6 आणि येतोय हा घणाघाती प्रहार. षटकार. अप्रतिम दर्जाचा फटका आपण पाहिलात आणि इथे 6 धावा मोजावा लागला गोलंदाजाला. फुलटॉसला खऱ्या अर्थानं फुल टोल केलाय आणि फुल टोल वसूल करणारा हा षटकार आपण पाहिलात. पहिला बॉल डॉट बॉल आला खरा, परंतु आता डॉट बॉलचं प्रत्युत्तर या षटकारानं दिलं. पुन्हा एकदा बिग हिट. झेलची संधी. बॉल हवेत. विकेट मिळू शकते आणि ती मिळाली आहे. षटकाराचं प्रत्युत्तर विकेटनं दिले आयुषनं. आयुषचा कमबॅक. विकेट आली आहे. फर्स्ट विकेट गॉन. बॅट्समन बाद झालाय. आकाश बॅक टू द पॅव्हिलियन. आता न्यू बॅटर ऋषिकेश मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. पाहूया ऋषिकेश यांच्या माध्यमातून कशा रीतीने खेळ दाखवला जाणार. इंडिया नंबर 3 मध्ये आता त्यांना बॅटिंग करण्याची संधी मिळाली आहे. पाहूया आता ते कशा रीतीने बॅटिंग करणार आहेत या मॅच मध्ये. बॉल तयार होतात. पुन्हा एकदा या षटकातील चौथा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज तयार झालेला आहेत. यावेळेला देखील लाजवाब स्ट्रोक आहे. बॉल हवेत. विकेट मिळाली असती, परंतु इथे एक सोपा झेल ड्रॉप झाला. कॅच ड्रॉप झाल्यानंतर 2 धावा देखील आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आता बदल आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतात. यावेळेला आपण पूल केलं. पूल सक्सेसफुल, पॉवरफुल, डिलाइटफुल, वंडरफुल. बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. गोलंदाजाचा केला पत्ता गुल. 6 धावा. षटकार. बॉल तयार. शेवटचा बॉल या षटकातील आणि त्यावरती भरपूर काही कळू शकले नाहीयेत. फलंदाज डॉट बॉल आला. षटक आता संपलंय. 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती आता धावा आपल्याला पाहायला मिळतात. 14 धावा. 12 बॉल आणि आता 12 बॉल मध्ये तुम्हाला या मॅच मध्ये धावा करायच्या आहेत. बारा बॉल मध्ये आता 44 करायच्या आहेत. 12 चेंडू आणि विजयासाठी 44 धावांची गरज. 22च्या सरासरीने आता प्रति ओव्हर धावा तुम्हाला या मॅच मध्ये काढाव्या लागतील. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 44 करायच्या आहेत. ओव्हर नंबर 2 मध्ये आता गोलंदाजीच्या रणनीतीवरती गोलंदाज येतात अक्षय. बॅटिंग करत असताना तर अवघ्या 13 बॉल मध्ये 43 धावा त्यांच्या बॅटमन आपल्याला पाहायला मिळाला खऱ्या, परंतु आता गोलंदाजी करत असताना कशा रीतीने ते कामगिरी दाखवणार आहेत या मॅच मध्ये. बॉल तयार. पुढचा बॉल.
अक्षयचा वेगवान बॉल आणि या वेगाचं प्रत्युत्तर बॅटर देऊ शकले नाहीयेत. डॉट बॉल आला. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा गोलंदाज आता तयार होतील. पाहूया आता हा बॉल त्यांच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणार. बॉल तयार. या वेळेला देखील क्रॉस बॅटरने खेळण्याचा प्रयत्न आणि ते प्रयत्न यशस्वी झाला. बॉलला पाठवलं डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं. बॉल सीमा पार. धावा मिळतात 4. 8 चौकार. आतली कडा आणि बॉल सरसाला डिक्लेअर झोन मध्ये तिथे एकच धाव मिळणार. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्ड वरती सध्या बदल आपण पाहतोय. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 39 धावांची गरज आहे. 9 चेंडू 39 धावा. 39 धावा 9 चेंडू. बॉल तयार. पुढचा बॉल. नऊ बॉल मध्ये आता 39 करायचे आहेत. बॉल तयार होतात. पुन्हा एकदा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. यावेळेला देखील इथे पहा लाईन थोडीशी मागे खेचली होती. फिल्डर आहेत खरे परंतु बॉलला फील करत असताना थोडेसे फंबल होतात. आणि इथे पहा एक धाव त्यातल्या त्यात कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. 8 बॉल मध्ये आता धावा करायच्या 38. 8 चेंडू 38 धावांची गरज आहे. मोठे फटके तुम्हाला कंपल्सरी या मॅच मध्ये मारावेच लागतील. बॉल तयार होतात. या वेळेला क्लीन बॉल. दांडी गोल. ना अभिताप ना दिलीप कुमार. हमें सीधे साधे अक्षय 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 आणि क्लीन बॉल. विकेटचं पतन बॅट्समन बाद. सात चेंडू आणि 7 चेंडू मध्ये आता 38 करायचे आहेत. 7 चेंडू मध्ये आता 38 धावांची गरज आहे. काय घडेल या मॅच मध्ये. 7 बॉल मध्ये 38 करायचे आहेत. गोलंदाज आता पुन्हा एकदा तयार होतील. अक्षय कमालीचा खेळ आतापर्यंत त्यांनी दाखव